चॅनल बदललंय. रहा एक पाऊल पुढे. मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सुरुवातच आपण एका रूपक कथेनं करूया. फार छान रूपक कथा. एक कावड वाहणारा, ज्याला आपण कावड्या म्हणूया, असा तो एक माणूस असतो की ज्याचं रोजचं काम कावडीतनं पाणी आणणं आणि आपल्या साहेबांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवणं. नदीवरनं तो कावड घेऊन साहेबांच्या घरापर्यंत यायचा. तर तुम्हाला माहिती आहे, कावडीला ते दोन्ही बाजूला 2 डबे असतात. तर त्या डब्यांची अवस्था अशी असते की एका डब्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं राहायचं आणि दुसरा जो डबा असतो ना, तो थोडासा असा गळका असतो. त्याच्यामुळे तो नदीपासून त्याच्या साहेबांच्या घरापर्यंत तो कावड घेऊन आला की एका बाजूचा डबा पूर्ण भरलेला आणि दुसऱ्या बाजूचा डबा मात्र अर्धा झालेला असतो. म्हणजे त्याची अर्धी मेहनत फुकट गेली असं समजा. तर या रूपक कथेमध्ये असं आहे की तो जो गळका डबा असतो की ज्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, तो गळका डबा एक दिवस त्या कावड वाहणाऱ्याला म्हणतो की अरे, माझ्यामुळे तुला किती त्रास होतोय ना. एकतर तू एवढ्या मोठ्या मेहनतीनं कावड घेऊन येतोस आणि दरवेळेस मी माझ्या कमतरतेमुळे, माझ्या गळकेपणामुळे अर्धी कावड रिकामी झालेली असते, अर्धा डबा, आणि त्याच्यामुळे तुला परत अजून मेहनत करावी लागते. मला क्षमा कर, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. तेव्हा तो त्या डब्याला असं म्हणतो की अरे, तसं नाहीये. तू उद्या जेव्हा कावड आणली जाईल तेव्हा तू बघ, मी कावड घेऊन येतो, तो जो पूर्ण भरलेला डबा असतो त्याची बाजू बघ आणि तू जे गळका तुझी बाजू बघ, तुला काय दिसतंय तेवढं मला निरीक्षण करून सांग. दुसऱ्या दिवशी तो येतो. आता म्हणे, सांग बरं तुला काय दिसलं. तेव्हा तो जो गळका डबा असतो तो सांगतो, मी म्हणे नीट निरीक्षण केलं, मला असं दिसलं की त्या उजव्या बाजूला कुठेही फुले नाही आहेत आणि मी ज्या बाजूनं येतोय त्याच बाजूला मात्र फुलं आहेत. पण मी हे पाहिलं, पण याचा आणि तुझ्या श्रमाचा काय संबंध. उलट मला वाईट याचं वाटतं की कावडदादा, तुला श्रम करावे लागतात माझ्यासाठी. म्हणे नाही नाही, तू जे निरीक्षण केलं ना ते बरोबर आहे, पण त्याच्या पाठीमागचं कारण तुला माहित नाहीये म्हणून तू असं बोलतोयस. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मला जेव्हा असं कळलं होतं की तुझी जी बाजू आहे त्या बाजूतनं पाणी गळतंय, तेव्हा मग मी एक दिवस येताना काय केलं, नदीपासून ते साहेबांच्या घरापर्यंत केवळ फक्त तुझ्या बाजूलाच फुलांच्या बिया अशा पेरून ठेवल्या आणि त्याच्यामुळे रोज मी जेव्हा पाणी आणतोय तेव्हा तुझं जे अर्ध पाणी फुकट जातंय असं तुला वाटतंय, तर ते फुकट जात नाहीये. त्याच्यामुळेच त्या जमिनीवर ते पाणी पडलं आणि त्यामुळे त्या बिया रुजल्या आणि आता ती जी छान छान फुलं तुला जी दिसतात ती तुझ्या कष्टाची आहेत, तुझ्या पाण्यामुळे आहेत. आणि त्यातल्याच फुलांचा पुष्पगुच्छ रोज आमच्या साहेबांच्या फुलदाणीमध्ये असतो. ते केवळ तुझ्यामुळे आहे. तू स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यामुळे एक बाग फुलती असं समज, तुझ्यामुळे साहेबांच्या टेबलावरची फुलदाणी फुलती असं समज. तुझ्यामध्ये काहीही कमी नाही. मंडळी, हे उदाहरण तुम्हाला अशासाठी सांगितलं की आपण जीवनाकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो यावर अवलंबून आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याकडे काही कमतरता असेल, आपल्याला कुठल्या बाबतीतली जर प्रतिकूलता असेल, तर आपल्या मनाची ताकद असेल तर त्या प्रतिकूलतेवरही आपल्याला मात करता येऊ शकते आणि आपण त्याला अनुकूलतेमध्ये बदलवू शकतो. या कावडीच्या उदाहरणातनं आपल्या लक्षात येईल. हे झालं रूपक. पण तुम्हाला घडलेलं सत्य वास्तव असं सांगतो. माझ्या हातनोली गावामध्ये माझा एक मित्र आहे, अतुल ठाकूर. तो एका खोपोली जवळील कंपनीत काम करायचा आणि कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा उजवा हात जो आहे तो पूर्णपणे इथून तुटला. बरं, तो तुटून त्या ऍसिडमध्ये पडल्यामुळे पुन्हा तो जोडताही येईना. आणि ही घटना जेव्हा गावातल्या प्रत्येकाला कळली तेव्हा त्यांना खूप असं धस्स झाल्यासारखं वाटलं, वाईट वाटलं. आणि साहजिकच आहे ना की एक हात, तोही उजवा हात,
पूर्णपणे तुटलाय, आता करणार काय असाही प्रश्न आहे. तो पुण्यामध्ये जेव्हा हॉस्पिटलला होता, आम्ही जेव्हा त्याला भेटायला जाणार होतो तेव्हा आधीच मला मनात असं वाटत होतं की अरे, जो आपल्याबरोबर आम्ही 10वीला 9वीला एकत्र क्लासला जायचो, अनेक वेळा आम्ही गप्पा मारतोय, हे सगळं आहे आणि आता त्याला हात हे झालाय आणि त्याला भेटायला जायची हिंमत आम्हालाच होईना. पण त्याला भेटायला गेल्यानंतर अनेक जण भेटायला आली होती, पण तो त्या प्रत्येकाशी इतक्या उमेदीनं बोलत होता, म्हणजे हात त्याचा गेला होता, धक्का सगळ्यांनाच बसला होता, शिवाय हाही विचार होता की धक्का असेल. पण आम्ही तिथे त्याला हॉस्पिटलला भेटायला गेल्यानंतर असं जाणवलं की अरे, त्यानं स्वतःला सावरलं. नुसतं सावरलं नाही तर तो सगळ्या येणाऱ्यांशी इतक्या चांगल्या पद्धतीनं बोलत होता की 5 मिनिटं बसल्यानंतर गप्पा मारताना थोड्या वेळानं विसरायला व्हायचं की अरे, आपण याला भेटायला आलोय का गप्पा मारायला आलोय. मग नंतर लक्षात यायचं की अरे नाही, आपण भेटायला आलोय, आणि मग परत वास्तवाची जाणीव व्हायची. पण तुम्हाला हे उदाहरण मी अशासाठी सांगितलं की मनाची ताकद किती महत्वाची असते आणि किती मोठी असते बघा. त्याच ठिकाणी तो जर कोलमडला असता तर मग त्याची बायको, घरातले आई वडील, बहीण भाऊ हे सगळेच कोलमडणार ना. पण तो स्वतः सावरल्यामुळे घरातल्यांनाही सावरायला, लवकर सावरायला मदत झाली. आणि तो नुसताच सावरला नाही, म्हणजे मी आता तर त्याला असं पाहतो की कृत्रिम हात बसवलेला आहे. आता तो उत्तम पद्धतीनं 2 व्हीलर ड्राईव्ह करू शकतो, मोटरसायकल चालू शकतो, नाही चालवतो. त्याला चालवताना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मलाही खूप आनंद वाटला. आजच सकाळी मी त्याच्याशी मुद्दाम बोललो की काय चाललंय, तर आता जे कंपनीतलं लिखाण आहे जे तो उजव्या हाताने करायचा, म्हणजे मी ते आता डाव्या हाताने इतक्या सराईतपणे करतो की मला आता सवय झाली, काहीच वाटत नाहीये त्याचं. म्हणजे हे जे सगळं त्यानं लवकर सगळं हे कव्हर केलं, त्याच्या पाठीमागचं एकच कारण त्याच्या मनाची उभारी. हे उदाहरण तुमच्या सगळ्यांसमोर अशासाठी ठेवलं की हा कार्यक्रम जे जे ऐकत असतील आणि त्यांच्या आयुष्यात कोणती जर कमतरता असेल, काही प्रतिकूलता असेल, तर एक लक्षात ठेवा, तुमचं लक्ष फक्त त्या प्रतिकूलतेकडे गेलं ना की मग अनुकूलतेच्या संधी लक्षात येत नाही. माझं म्हणणं आहे उलट त्या प्रतिकूलतेकडे दुर्लक्ष करा, आमच्या अतुल सारखं, आणि अनुकूलतेकडे लक्ष द्या. त्या अनुकूलतेच्या वाटा जर तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला अनेक वाटा सापडतील. आणि अशी किती उदाहरणं सांगू, म्हणजे काही काहींचं तर आयुष्य उद्ध्वस्त होत आलेलं. आपला पासवर्ड आनंदाचा कार्यक्रम पाहणारे एक त्या जालन्याजवळ मंठा म्हणून गाव आहे, तिथले महेश सराफ म्हणून आहेत. त्यांनी मला प्रसंग सांगितला की त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि इतका मेजर तो ऍक्सिडेंट होता की संपूर्ण शरीराच्या संवेदनाच गेल्या होत्या. म्हणजे हांतरुणाला ते अक्षरशः खिळून होते, कारण शरीराच्या संवेदना, कमरेत मार लागला होता आणि संवेदनाच नव्हत्या, थोडीशी हालचाल एवढंच होतं. पण त्यांची ही मनाची ताकद इतकी मोठी आहे की त्यांनी मला त्या दिवशी फोनवर जेव्हा ते बोलले तेव्हा म्हणे आता माझ्यात इतकी सुधारणा झाली आहे की मी आता व्हीलचेअरवर बसून आजूबाजूला जाऊ शकतो. माझी म्हणे 2-3 दुकानं आहेत, ते मी बसल्या बसल्या त्याचं नियोजन इथून करतो. त्यांनी आवर्जून उल्लेख केला म्हणे या सगळ्या याच्यामध्ये माझी बायको अलका आहे, तिनेही साथ दिली म्हणे, थांबा तिच्याशी बोला फोनवर. तर माझ्या लक्षात आलं की हा ऍक्सिडेंट जेव्हा झाला त्या ऍक्सिडेंटच्या काही दिवसांपूर्वीच, काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं त्या माणसाचं, त्या महेश सरातांचं. आणि मी जेव्हा त्या अलका ताईंबरोबर बोललो तेव्हा मी त्यांचं कौतुक केलं. अहो म्हटलं, तुमचे मिस्टर तुमचं कौतुक करत होते की तुम्ही चांगली सेवा केलीत. तेव्हा त्या ताई म्हणाल्या, अहो म्हणे मी असा विचार केला, आपल्या पोटी जर समजा अशा पद्धतीचा पुत्र जन्माला आला असता की जर तो अपंग आहे तर आपण म्हणे त्याला सांभाळलंच असतं ना. म्हणजे त्या पत्नीनं पुत्र म्हणून स्वतःच्या नवऱ्याची सेवा केली होती. त्यांनी मला सांगितलं की म्हणे जेव्हा आम्हाला असा हे झालं की ते जेव्हा एक हात हलवायला लागले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, मग पुन्हा पाय हलवायला लागले तेव्हा म्हणे आनंद झाला, आणि एखादं बालक कसं हळूहळू चालायला शिकतं तसं म्हणे आम्हाला हे नवीन बालपण अनुभवायला मिळालं. आणि मला त्या कुटुंबाचं, त्यांच्या बायकोचं, त्यांचं स्वतःचं तर कौतुक वाटलंच की जे इतके उभारी घेतली मनाची. त्यांच्या बायकोचंही कौतुक वाटलं. वास्तविक नवीन लग्न झालं होतं, एखादी स्त्री कोलमडली असती की माझ्याच वाट्याला काय यावं, पण त्या स्त्रीनं मोठ्या धैर्यानं अशाही परिस्थितीत नवऱ्याची सेवा करून त्यातनं मार्ग काढला. ही उदाहरणं सगळ्यांसाठी आदर्श म्हणून आहे तो.
शकतो. म्हणून हे आपल्यातली कमतरता आपल्या मनाच्या ताकदीवर आपण बाजूला सारू शकतो. म्हणून हे जे ऐकणारे आहेत त्या सगळ्यांनाच मला सांगायचंय, तुम्हाला किती ढीगभर उदाहरणं सांगता येतील. डेमॉस्थेनेस नावाचा वक्ता, की जो जगातला सर्वश्रेष्ठ वक्ता समजला जातो, ज्याचं सुरुवातीचं बोलणं कसं होतं, सुरुवातीचं बोलणं तोत्र बोलणं होतं. आणि तोत्र असताना सुद्धा स्वतःवर ज्यानं मेहनत घेतली आणि मेहनत घेतल्यानंतर तो जगातला महान वक्ता झाला. त्यामुळे माझं कायम सांगणं राहिलंय की स्वतःला कधीच कमी लेखू नका. काही जणांचं कसं असतं, काही जणांकडे निसर्गता काही कमतरता असते म्हणून ते स्वतःला दोष देतात. काही जण असं असतं की ज्यांचं शिक्षण अपुरं आहे, ज्यांची नोकरी, त्यांनी स्वतःच्या नोकरीला कमी दर्जाची समजलेली असते. माझं तर सांगणं आहे, तुम्ही जिथे कुठे काम कराल ना, ती कोणतीही कमी दर्जाची नोकरी आहे असं अजिबात समजू नका. उलट त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित चांगल्या संधी मिळतील. तुम्ही शोधलात का? तुम्ही असा कधी विचार केलात का? म्हणजे मी खूप वेळा असा विचार करतो की अरे, पंतप्रधानांच्या गाडीचा जो ड्रायव्हर असेल, तो ड्रायव्हर जर सुरुवातीला तो ड्रायव्हर म्हणूनच कुठेतरी नोकरीला राहिला असणार ना. ड्रायव्हिंग करतोय म्हणजे तो ड्रायव्हर म्हणून कुठेतरी नोकरीला लागलाय. त्यानं स्वतःला कधी असं कमी समजलं असेल का? कदाचित तो समजतही असेल की मी ड्रायव्हिंगची नोकरी करतोय, याच्यापेक्षा मला मोठं होता आलं असतं. पण विचार करा बरं, पंतप्रधानांच्या गाडीवर असलेला तो ड्रायव्हर, त्याची कला ही ड्रायव्हिंग आहे, पण त्या ड्रायव्हिंग नावाच्या त्याच कलेनं त्याला कुठे नेऊन सोडलं की आज देशामधल्या किती जणांनी पंतप्रधानांना प्रत्यक्षात पाहून त्यांच्या सहवासात ते राहिले असतील. जेवढे राहिले नसतील त्याच्यापेक्षा जास्त सहवासाचा कालावधी त्या ड्रायव्हरनं कदाचित पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा काढला असेल. तो जर कोणी झाला असता, डॉक्टर झाला असता, वकील झाला असता, इंजिनियर झाला असता, तर कदाचित त्याला आयुष्यात आजूबाजूच्या लोकांमध्ये मान मरातब मिळाला असता. पण पंतप्रधानांचा सहवास लाभलाच असता याची हमी नसता देऊ शकला. पण तो ड्रायव्हर होता म्हणून त्याला पंतप्रधानांचा सहवासही लाभू शकला. म्हणजे याचा अर्थ ड्रायव्हर हे मी उदाहरण घेतलं. मला असं सांगायचंय की कुठल्याही गोष्टीला तुम्ही कमी समजू नका. ती गोष्ट जर तुम्ही त्याच्यामध्ये सातत्यानं तुम्ही काही ना काहीतरी करत राहिलात, त्यातले अनुकूल जे घटक आहेत ते जर तुम्ही शोधायला गेलात, तर ते अनुकूल घटक शोधत असताना तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीपर्यंत नक्की जाऊन पोहोचू शकता. तेवढी धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठीच आमचा पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम आहे की आमचं म्हणणंच असं आहे की तुम्ही सकारात्मक विचार करायला लागा. ज्या वेळेस तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्या आतमध्ये एक शक्ती तयार होते. कसं असतं, प्रत्येक प्रश्नाला अनेक उत्तर असतात. फक्त आपण कुठेतरी एका ठिकाणीच लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि ती वाट बंद झाली की आपल्याला असं वाटतं उत्तर संपलेली आहेत. म्हणून मग आपण निराश होतो. पण सकारात्मक माणूस काय करत असतो? सकारात्मक माणसाच्या आतमध्ये असं वाटत असतं, अरे नाही, ही गोष्ट मला मिळवायचंच, ही मला करायचंच. मग तो काय करतो? तो अजून त्याच्या शोधात लागतो की हे कशी मिळवता येईल. मग त्याची इच्छाशक्ती, तो त्या पद्धतीनं त्याचा शोध सुरू करतो आणि मग त्या शोधामध्ये त्याच्या इच्छाशक्तीनं त्यानं त्याच्या बुद्धीनं कधी विचारही केला नसेल अशा अनेक वाटा त्याच्या समोर येतात ना, येऊ शकतात ना. विचाराचं आहे. मला सांगा, हे सगळं सकारात्मक विचाराचं आहे. राजे औरंगजेबाच्या कैदेत सापडले तेव्हा सगळं संपलं होतं की त्यांनी जर असा विचार केला असता, हे आता मी इथून कसं निसटणार, तर सगळ्याच वाटा बंद झाल्या असत्या. पण त्यांची इच्छाशक्ती होती, बुद्धिमत्ता होती, प्रतिभा होती. ते विचार करत होते की कुठे ना कुठे काहीतरी सापडेल, कुठे ना कुठेतरी सापडेल. आपल्या बुद्धीला आपण घास. पण या सगळ्याच्यासाठी पहिला विचार आहे तो म्हणजे सकारात्मकतेचा विचार.
पहिला विचार जर सकारात्मकतेचा असेल तर आपोआपच आपली उर्मी आपल्याला आशावादी बनवते. आपली आशा आपल्याला त्यातूनही मार्ग निवडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला कायम तुम्हाला असं सांगायचंय, कोणतीही संकट येऊ द्या, ज्या ठिकाणी तुम्हाला जीवन संपलं, सगळं संपलं असं वाटत असेल, कोणती, मग ती आर्थिक असतील, तुमच्या शारीरिकतेच्या संबंधातली असतील, काही असतील, की ज्या क्षणाला तुम्हाला संपलंय असं वाटतं, तर तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटतंय म्हणजे कुणाला वाटतंय? तुमच्या मनाला वाटतंय ना. प्रत्यक्षातली परिस्थिती तशीच असेल असं नाही. आपलं होतं काय माहितीये, आपण अनेकांवर संशय घेतो, पण स्वतःच्या मनाला जे वाटतं ना त्याच्यावर मात्र कधीच संशय घेत नाही. तुमच्या मनाला वाटतंय ते चुकीचं पण असू शकतं ना. तुम्हाला असं वाटतंय सगळं संपलंय, पण असं नसणार आहे, अजून काहीतरी चांगलं असणार आहे. तुमच्या मनाला असं का वाटत नाही? परिस्थिती तुमची बदललेली आहे असं वाटत असताना थोडीशी मनस्थिती बदलाव, थोडं थांबा, धीर धरा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, धीर धरा. मला असं विश्वासानं वाटतं की कोणतंही संकट आलं तर शांतपणे स्वतः जर राहिलात, सकारात्मक विचार केलात, त्यावर विचार करत राहिलात, कोणती वाट सापडते याचा शोध व्यवस्थित घेत राहिलात, तर काही दिवसांनी, काही महिन्यांनी परिस्थिती तर बदलतेच, मनस्थिती पण बदलते आणि एखादा चांगला उपाय सापडून जातो की ज्या उपायातनं तुम्ही पुढे जाता आणि कदाचित तो उपाय तशी परिस्थिती आली म्हणून मिळाली होती. पुढे जाऊन तुम्ही विचार केलात, अरे माझी एवढी प्रगती झाली, त्याला कारण पाठीमागे जे अपयश मिळालं होतं ते मिळालं होतं म्हणून हा उपाय सापडला. ते जर मिळालंच नसतं तर पुढे काही झालंच नसतं. आलेलं संकट हे संधी घेऊन आलेलं असेल, त्या संकटाच्या पाठीमागच्या संधीचा शोध घ्या. आपण जर संधी शोधायला लागलो तर खऱ्या अर्थानं आपण संधीला घेऊन पुढे जाऊ शकू. मी तुम्हाला यासाठीच शुभेच्छा देतो की तशा पद्धतीच्या संधी तुम्हाला शोधता यावेत, यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.